2023 हे वर्ष कसं संपलं कळलंच नाही। आता काही दिवसातच आर्थिक वर्षही संपेल, मग इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागेल। आर्थिक वर्ष चालू होताना कंपनीला जे डिक्लेरेशन दिलंय त्या गुंतवणुकीचे किंवा लोनचे आपल्याला सगळे पुरावे कंपनीला द्यावे लागतील। अनेक लोक आर्थिक वर्ष चालू होताना गुंतवणुकी संदर्भात डिक्लेरेशन तर देतात, मात्र नंतर गुंतवणूक करायचं राहून जातं। कंपनीने गुंतवणुकीचे पुरावे मागितले की मग पळापळ चालू होते। अशीच परिस्थिती साहिलची झाली आहे। नवीन टॅक्स रेजिमची निवड करावी का टॅक्स सेव्हिंगसाठी कुठे गुंतवणूक करावी, कंपनीने टॅक्स कापला तर रिफंड मिळेल का, असे अनेक प्रश्न साहिलला पडलेत। चला तर मग या प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊया। आपण कंपनीला जे डिक्लेरेशन सादर केलंय त्याचा पुरावा आपल्याला पुढच्या 1 ते 2 महिन्यात द्यावा लागणार आहे। जर आपण पुरावे नाही दिले तर कंपनी भरमसाठ टॅक्स कापेल। तुम्ही देखील साहिल प्रमाणे अजून टॅक्स प्लॅनिंग केलं नसेल तर तुम्हाला काही गोष्टींचा विचार करावा लागेल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती कर प्रणाली किंवा टॅक्स रेजिम निवडायची। केंद्र सरकारने करदात्यांना जुनी कर व्यवस्था आणि नवीन कर व्यवस्था असे 2 पर्याय दिलेत। ज्यांना टॅक्स बचतीसाठी कुठेच गुंतवणूक करायची नाहीये आणि कोणत्याही प्रकारचं डिडक्शन नकोय त्यांच्यासाठी नवीन कर प्रणाली चालू करण्यात आली आहे। नवीन कर प्रणालीमध्ये टॅक्स रेट कमी आहे, पण HRA, ATC, ATD सारखे कोणतेच डिडक्शन्स यामध्ये मिळत नाहीत। ही प्रणाली निवडली तर 7 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्नावर कोणताच टॅक्स भरावा लागत नाही। तसेच जुन्या कर प्रणालीप्रमाणे नवीन कर प्रणालीमध्ये 50,000 रुपयांचं स्टँडर्ड डिडक्शन सध्या उपलब्ध आहे। दुसऱ्या बाजूला जुन्या कर प्रणालीमध्ये 5 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे। इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे चालू आर्थिक वर्षापासून नवीन कर व्यवस्था ही डिफॉल्ट व्यवस्था करण्यात आली। याचा अर्थ आयकर रिटर्न फॉर्ममध्ये ती ऑटो सिलेक्ट केली जाईल। ज्यांना जुनी कर व्यवस्था पाहिजे त्यांना पोर्टलवर लॉग इन करून ती निवडावी लागेल। जर तुम्हाला ATC, ATD, HRA सारख्या कपातीचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी जुनी कर व्यवस्था अधिक फायद्याची आहे। जर तुमचं होम लोन चालू असेल, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, PPF, HRA सारखे डिडक्शन्स तुम्हाला मिळवायचे असतील तर जुनी कर प्रणाली निवडण्यात अधिक फायदा आहे। मात्र जुनी आणि नवीन प्रणालीपैकी कोणती कर प्रणाली आपल्या फायद्याची आहे ते समजून घ्यायचं असेल तर तुम्ही IT पोर्टलवर लॉग इन करून टॅक्स कॅल्क्युलेटरच्या मदतीने ते कॅल्क्युलेशन करू शकता। हे कॅल्क्युलेटर वापरून तुम्ही कोणती कर प्रणाली निवडली तर अधिक फायदा होईल, कमी टॅक्स भरावा लागेल ते तुम्हाला ठरवता येईल। जुन्या कर प्रणालीमध्ये तुम्ही सेक्शन ATC, ATD सारख्या सेक्शन्सचा वापर करून डिडक्शन मिळवू शकता। FD, लाईफ इन्शुरन्स, PPF, पेन्शन योजना, मेडिक्लेम, HRA, होम लोनची मुद्दल आणि व्याजावर तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतो। या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही जेवढी गुंतवणूक किंवा खर्च केलाय तेवढी रक्कम तुमच्या उत्पन्नातून वजा केली जाते आणि उर्वरित रकमेवर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो। समजा तुम्ही कंपनीला पुरावे देऊ शकला नाही तरी काळजी करायचं काही कारण नाहीये। तुमच्याकडे 31 मार्च पर्यंत पुरेसा वेळ आहे। तुम्ही 31 मार्च पर्यंत गुंतवणूक केली तर ITR भरताना तुम्ही रिफंडसाठी क्लेम करू शकता। रिटर्न भरल्यानंतर 1 ते 2 आठवड्यात तुम्हाला रिफंडची रक्कम मिळेल। अशा पद्धतीने कोणतीही घाई गडबड न करता विचारपूर्वक टॅक्स प्लॅनिंग केलं तर चुका होणार नाहीत आणि टॅक्सची बचत देखील करता येईल।